मगाशी तिथून इथपर्यंत आले, जवळ 15-16 किलोमीटर चालले. तर मित्रांनो, रात्री पण आपल्याला जो प्रॉब्लेम फेस करायला लागला तोच प्रॉब्लेम आता पण फेस करायला लागलाय. साप साप ये. अरे मला गुगलनं हा शॉर्टकट दाखवला. बाप्पा मोरया. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवसाची आपली ही ऑफिशियल राईड चालू झालेली आहे. तर हा आपला सुवर्णदुर्ग किल्ला. तर इथून आता आपण चाललो आहे मंडणगडला, जो परतीचा प्रवास आहे. वाटेत आपल्याला भरपूर असे स्पॉट भेटणार आहेत की ते आपल्याला एक्सप्लोर करत जायचं आहे. आणि जो रात्रीचा जो मच्छीचा लिलाव असतो तो ह्या साईडला असतो, पण तो अनफॉर्च्युनेटली आपल्या नशिबात नव्हता. नेक्स्ट टाईमला कधीतरी बघू. तर आता आपला स्टॉप आहे मंडणगड. आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता आपलं टार्गेट आहे मंडणगड. मुर्डीवरून जायचं आहे मंडणगडला. आणि हा जो रोड आहे हा पूर्ण कोस्टल एरिया आहे. या साईडला पण आपल्याला मस्तपैकी स्पॉट बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर आपण एक असा रोड क्रॉस करणार आहे जो सावित्री रिव्हर आहे, त्याच्यावरून एक ब्रिज गेलेला आहे. तो एक आयकॉनिक स्पॉट आहे. तर तो पण आपण एक्सप्लोर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 2 मंदिरं आहेत, छोटी छोटी मंदिरं, जबरदस्त. सेम असं वाटतं गणपतीपुळ्यासारखंच मला वाटतं याची रिप्लिक आहे. गणपतीपुळ्याला पण असंच आहे. आपण गेलो नाही कधी गणपतीपुळ्याला, मे बी असंच मंदिर आहे. मित्रांनो, ह्या साईडला बोंबी मच्छी वगैरे सुकत घातलेलं आहे. सुके थोडी जायचे. मित्रांनो, पुढं एक अल्टिमेट रोड आलेला आहे, जबरदस्त. काय आम्ही मिस करीत होतो, हे सगळं मिस करणार होतो. क्या बात आहे भाई. तिकडं तर गुरांसाठीच मेनली हे झालेलं आहे. तुम्ही हा नजारा बघू शकता तुम्ही, जबरदस्त. या साईडून 5 मिनटं इथं वेट करूया आपण. मगाशी तिथून इथपर्यंत आले, जवळ 15-16 किलोमीटर चालले. पडल्या आहे शपथ. आता चान्स नाही आमच्याकडे, कायच प्रॉब्लेम पण काय माहीत नाही. तर मित्रांनो, रात्री पण आपल्याला जो प्रॉब्लेम फेस करायला लागला तोच प्रॉब्लेम आता पण फेस करायला लागला आहे. फक्त एवढंच आहे की रात्री आपण एक 12 ते 13 किलोमीटर टो केलेली आणि आता आपल्याला एक 2-3 किलोमीटर जायचं आहे. कारण की तो कोपऱ्यावरती मॅकॅनिक आहे. आय होप की त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मी सुखरूप मुंबईपर्यंत पोहोचेल. कारण की सकाळी ज्या मॅकॅनिकडे दाखवलेलं तो तर मला ओके आहे. 20-25 किलोमीटर आम्ही आता सध्या ड्राईव्ह केलं तर चालली गाडी. आता परत इश्यू द्यायला लागले. तर मित्रांनो, आमच्या गाडीचं काम इकडं चालू आहे रोडवरतीच. आय होप की गाडी चालू होऊ दे आणि आम्ही मुंबईपर्यंत सुखरूप पोहोचू दे. अशा रोडमध्ये आपली गाडी बंद पडली आणि आपण हरण्यावरून साहेबांना, मेकॅनिक साहेबांना घेऊन आलो आणि ते लगेच आले आपल्या बोलण्यावरती. ॲक्च्युली इच्छा नाही आहे माझी व्हिडिओ बनवण्याची, कंटिन्यू व्हिडिओ करण्याची, पण हे पण असे प्रॉब्लेम फेस कराय लागतील कोणालाही. त्याच्यातून कसं तुम्हाला निघायचं आहे, काय करायचं आहे, तर त्याच्यातून याच्यातून तुम्हाला लर्निंग भेटेल की कसं प्रॉब्लेमला टॅकल करायचं, कसं कामनेस, याच्यामधूनच सगळं समजतं की जास्त आपल्याला हायपर होऊन पण काय फायदा नाही. बघूया आता काय कितीपर्यंत आपल्याला इथं टाईम जातो आहे आणि गाडी सरळ होते की नाही.
फायनली आपली गाडी रेडी झालेली आहे आणि ह्या तिघांचं पण थँक्यू भाई, मेन मेकॅनिक, सपोर्टर आणि सपोर्टर, या तिघांच्यामुळं हे सर्व शक्य झालेलं आहे. तर आता डायरेक्ट आपल्याला DC मधूनच गाडी स्टार्ट होते. डायरेक्ट आता आपल्याला मुंबईपर्यंत पोचवायचं आहे. आणि काय बोलतं त्याला, वेळ प्रसंगी असं साथ देणारे मित्र हवेत. कधी नशिबाने भेटलो, दुनिया गोल आहे, कभी ना कभी मिलेंगे भाई. धन्यवाद. चला बाय बाय. तर मित्रांनो, परत एकदा आपण आपल्या रोडची ट्रिप चालू केलेली आहे. तर ऑलमोस्ट 3 तास आपले इथे वेस्ट झालेत. पण लकीली जो प्रॉब्लेम होता बाईकचा सॉल्व झालेला आहे. बाईक आता चालू आहे आणि आता आपण मंडणगडला जायचं आहे. तर 3 वाजून गेलेलं आहे. जेवणाची तर भूक तर मारण्याची लागल्या. जाऊन पहिलं पूजा करून नंतर जे होईल ते होईल, बघता येईल. साप आहे, साप. साप साप. तर मित्रांनो, हा दापोली टू मंडणगड रोड आहे आणि पूर्ण असा हा घाट सेक्शन आहे. जबरदस्त आहे आणि खूप सारे म्हणजे प्रत्येक क्षणाला ब्लाइंड स्पॉट येतो. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय, पुढून येणारी गाडी आपल्याला अजिबात दिसत नाही. तर असे ब्लाइंड स्पॉट तुम्हाला जागोजागी बघायला भेटतील. हे बघा, तर पुढून येणारी गाडी काय समजणार नाही. आणि टर्न पण बघताय तुम्ही, अल्टिमेट टर्न आहे एकदम असं डायरेक्ट. हे बघा, गाडी चालवायला मजा येते, पण प्रिकॉशन पण तेवढीच घ्यायला पाहिजे. अशा रोडवरती ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर चान्सेस असतात.
हा घाट चालू झालेला आहे. हा ऑलमोस्ट 5-5.5 किलोमीटर हा पूर्ण घाट आहे. आणि तुम्ही वरती मॅपमध्ये बघू शकता की कसा हा घाट आहे. तर पूर्ण याचा मी स्क्रीनशॉटवरती टाकतो आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा हा मॅप, त्याला आम्ही फॉलो करत चाललो आहे. हाच तो बीच, सावित्री रिव्हर. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो सावित्री रिव्हरवरती आणि हाच तो आयकॉनिक ब्रिज बघू शकता तुम्ही सावित्री रिव्हरचा. 5 मिनिटं तर स्पेंड करूया. आता आपला स्टॉप आहे माणगाव. सकाळपासून आपण फक्त नाश्त्यावरती आहे. सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही. आता डिनर आपला आहे तो माणगावमध्ये करायचा आहे आणि तिथून आपल्याला मुंबईला जायचं आहे. पण आता माणगाव इथून एक 6 ते 7 किलोमीटर राहिलं आहे. हा महाड रोड आहे. आता माणगावला जाऊया, रोडवर खाऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. पोचलो आहे आणि इथं ऑलरेडी एक हॉटेल आहे. तर हॉटेलमध्ये आपण बुकिंग केलेलं आहे जेवणासाठी. तर जाऊया आणि पोटभर खाऊया. म्हणजे हॉटेल कोणाकडं कुठं आहे माहीत नाही आम्हाला. यांच्या पाड्या यांना फॉलो करत जायचं आहे. तर मित्रांनो, आमचं सकाळचं जेवण म्हणजे लंच आम्ही आता किती वाजलेत? 8 वाजले ना. लंचचं टायमिंग आमचा 8चा आहे. तर सकाळचा लंच ॲज अ डिनर म्हणून आम्ही घेतो आहे. आणि आता आम्ही माणगावमध्ये थांबलेलो आहे. आणि हॉटेलचं नाव काय होतं? अभिनव आनंदमध्ये थांबलो आहे. ऑर्डर दिलेली आहे. बाकी सगळे फोनवरती आहेत. तर इथं भोजन करायचं आहे आणि आपण परत पुढचा प्रवास चालू करायचा आहे. ह्या साईडला आमची मटन थाळी आलेली आहे. आणि मटनमध्ये संतोष सर थोडं एक्सप्लेन करा काय काय आहे मटनमध्ये. मटनमध्ये आळणी मटन दिलेलं आहे त्यांनी. स्पेशालिटी हे आहे, फर्स्ट टाइम बघतोय मी. ग्रेव्ही दिलेली आहे आणि मटनचा जरा थिक ग्रेव्ही दिलेली आहे. लोणचं दिलेलं आहे, पापड आहे आणि भाकरी मागवली आम्ही स्पेशल. यस, बघूया जरा स्पेशल काहीतरी वाटतं. अल्टिमेट, मजा येणार आहे. आपण माणगाववर अरा बेडूक होता. माणगाववरून आता नॉनस्टॉप मुंबईला जाणार आहे. पोटभर जेवण जेवलेलो आहे आणि आता आपण परतीचा प्रवास करतो आहे. आणि आता परतीचा प्रवासाला किती टाईम लागतो माहीत नाही. आणि मला वाटतं आहे आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला असं स्पेशल काय भेटणार नाही. पूर्ण अंधारच आहे. तर मित्रांनो, फायनली आपण जिथून ही राईड स्टार्ट केलेली तिथं येऊन पोचलेलो आहे. तर हे कळंबोलीला आपण रिटर्न आलेलो आहे. सर्वजण सुखरूप आलेलो आहे. ही जी राईड होती ती मेमोरेबल राईड होणार आहे आमच्यासाठी. कारण की याच्यामध्ये भरपूर काही अशा त्यामध्ये अनएक्सपेक्टेड गोष्टी आमच्याशी घडल्या. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण त्या बघायला भेटल्याच. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ही पूर्ण दोन दिवसाची आमची सिरीज कशी वाटली हे नक्की कळवा. आणि पूर्ण हे आमचं गँग. सो गाईज, थँक्यू सो मच. बाय बाय.